हा दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे ही. हा. आणि आपल्या इंडियामध्ये आता ही अवेलेबल भेटतात कुठेही. हा. पण आता ही सगळ्यात बिग साईज आहे, मोठी साईज आहे. हा. आणि हा ऍक्च्युली 6 फुटाचा होता. तिचे काही कारणाने तिचे शेपूट कट झाल्यामुळे तो आता 5 फूट आहे. 1350-1300 किलो पर्यंत वजन आहे. म्हणजे 1 टनाहून अधिक वजन हा आहे. एक वजन अजून वैशिष्ट्य म्हणजे हा हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे. हा. हेल्मेट रेड हा हेल्मेट रेडा याचं काय वैशिष्ट्य काय आहे याचं? वैशिष्ट्य राहणीमान स्टायलिस्ट आहे त्याची. हा. काय याचं खाणं काय आहे? खाणं आपलं रेग्युलरच आहे. बरोबर. आणि लहान असताना हा ग्रीन कलरचा होता. हा. मोठा होईल तसा तो आता ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होत चाललाय. बरोबर. आणि हा प्युअर व्हेज खातोय, पूर्ण व्हेज खातोय. पालक, कोथिंबीर, गाजर, भोपळा या गोष्टी. आणि याची खासियत म्हणजे जे शरीर आहे ते काटेरी आहे पूर्ण. आपल्यासोबत सुलतान रेड्याचे मालक आहे. तर काय सांगा, त्याचं डोकं बघता खूप मोठं आहे. काय वैशिष्ट्य आहे याचं? वैशिष्ट्य म्हणजे हा हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे. हा. हेल्मेट रेड हा हेल्मेट रेडा याचं काय वैशिष्ट्य काय आहे याचं? वैशिष्ट्य राहणीमान स्टायलिस्ट आहे त्याची. हा. काय याचं खाणं काय आहे? खाणं आपलं रेग्युलरच आहे. हा. गोळी बस्ता फक्त दूध आणि अंडी एक्स्ट्रा देतो त्याला. त्याचं जे डोकं मोठं आहे याचं याचं काय कारण असेल? हा ओरिजिनल जाफराबादी आहे. हा. ओरिजिनल जाफराबादी मध्ये असंच डोकं येते आणि रेग्युलर असते ते तिथल्या तिथं जाते. बरोबर. याची काय प्राइस काय जाते? याची किंमत किती असते? प्राइस काय आपण तिची आता सांगू शकत नाही. पण लावून अंदाज पळायला आहे. तरी जाईल की 25-30 लाखामध्ये. आणि याचं वजन किती असते काय? वजन आता ह्यो 2 दाते आहे, म्हणजे 26-27 महिन्याचा आहे. हा. त्याचं वजन सर्वसाधारण 800 किलो पर्यंत आहे. कधीपासून पाळताय तुम्ही? हे लहानपणापासून पाळलं तुमच्याकडेच आहे? आमच्या. माझा गोठा आहे स्वतःचा कोणतं गाव तुमचं? कर्नूल. कर्नूल. बरोबर. आणखी आपल्या बरोबर 1 टनाचा पण आपल्याकडे रेट आहे, तो पण बघूया. त्याच्याबद्दल काय सांगा? याचं नाव काय? ते त्याचा मालक दुसरा आहे ना, दुसरा आहे त्याची का? माहिती मी कशी देऊ शकतो. हे तुमचं आहे बघा. कधीपासून आणलाय तुम्ही त्याला? ही म्हस घेतली ती मी हा. गुजरातवर हा. आणि गाभण असताना आपल्या इथे येऊन आली. हा. आणि त्याच्यानंतर आपल्या इथे पैदा झाला. हा. लहानपणापासून आपण पाळायला. आणि कुठे आपल्याकडे अजून असे अवेलेबल असतात का? हे दुर्मिळ आहेत. हा. ही जात आहे ती एकदम दुर्मिळ आहे. बरोबर. मग आपण असं प्रदर्शन वगैरे फिरत होतो, तिथं भेटत नव्हतं आपल्याला. हा. त्या हिशोबाने आपण त्या शौकनच त्याला तयार केला. बरोबर. धन्यवाद दादा. भारतातील सर्वात मोठा सरडा आपल्या सोबत सरडा इथे आहे आणि त्याचे मालक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल या सरड्याची माहिती काय आहे? हा दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे ही. हा. आणि आपल्या इंडियामध्ये आता ही अवेलेबल भेटतात कुठेही. हा. पण आता ही सगळ्यात बिग साईज आहे, मोठी साईज आहे. हा. आणि हा ऍक्च्युली 6 फुटाचा होता. तिचे काही कारणाने तिचे शेपूट कट झाल्यामुळे तो आता 5 फूट आहे. 5 फूट म्हणून सांगितलं जातो सगळीकडे. बरोबर. आणि लहान असताना हा ग्रीन कलरचा होता. हा. मोठा होईल तसा तो आता ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होत चाललाय. बरोबर. आणि हा प्युअर व्हेज खातोय, पूर्ण व्हेज खातोय. पालक, कोथिंबीर, गाजर, भोपळा या गोष्टी. आणि याची खासियत म्हणजे जे शरीर आहे ते काटेरी आहे पूर्ण एकदम. हा, त्यामुळे लोकांना घेताना थोडस त्याच्या लागण्याची शक्यता वगैरे असते. पण हा पेट म्हणून पाळीव म्हणून चांगला आहे. हा शांत प्रकारचा प्राणी आहे. बरोबर. आणि मी याला पेट म्हणून कधी सांभाळत नाही. मी एक लहान मुलांसारखे त्याला सांभाळतोय. बरोबर. आणि माझ्या घरीच असतात मुंबईमध्ये. हे ब्रीड विक्रीसाठी आहे का अवेलेबल? हा आहेत ना, हे विक्रीसाठी अवेलेबल आहेत. हे आपल्याला पाळण्यासाठी अलाउड आहे, ह्याला काही प्रॉब्लेम वगैरे नाही. हे कारण ही आपल्या इंडियाची ब्रीड नाही, ही दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे, आपल्यासाठी अलाउड आहे. ह्याची प्राइस काय जाते? प्राइस म्हणजे लहान घेतला तर 13-14 हजार, मोठा असला तर तुम्ही 1.5 लाख 2 लाख आपण आता जो हा भारतातील सर्वात मोठा सरडा आहे, ह्याची प्राइस काय जाते? याची प्राइस तशी प्राइस सांगू शकत नाही. पण म्हणजे कधी असं ग्रहित नाही केलं कधी. पण जाईल एक 3-4 लाख 4 लाखापर्यंत. पण आजपर्यंत सगळे घोडा पाळतात, बैल पाळतात, पण तुम्ही सरडा पाळायचं कसं काय ठरवलं? मी एक्झिबिशनला गेलतो बेंगलोरला. त्यावेळी मी पाहिलेलं, फर्स्ट टाइम मी इग्वाना पाहिलेला एक 9 वर्षापूर्वी, 9 ते 10 वर्षापूर्वी. तेव्हा ठरवलं की एक इग्वाना आपल्याकडे असावा. म्हणून मी लहान असताना घेतला. एक 6 इंचाचा होता. तो आता झाला हे 5 फुटापर्यंत झालाय आता. ह्याचं वय काय आहे दादा? त्याचं आता 8 वर्ष वय आहे. 8 वर्ष वय. याची लाईफ किती असते? 30 ते 35. मग याची उंची अजून वाढणार की? हा, अजून 1 फुटभर अजून वाढेल तो. म्हणजे जवळपास 6 फुटाच्या आसपास आहे. 6 ते 6.5 फूट त्यांची हाईट होते. दादा काय ना आपल्या रेड्याचं आणि वैशिष्ट्य काय आहे याचं? या रेडाचं नाव गोलू आहे. आणि हा मोर्रा रेडा आता 4 वर्षाचा आहे. आणि या ब्रीडिंगसाठी खूप चांगला आहे. याच्या आईचं दूधचं रेकॉर्ड पण चांगला आहे. बरोबर. याची आजीचं पण दूधचं रेकॉर्ड चांगला आहे. आणि ह्याचं सीमन म्हटलं तर ह्यो चितळेवाल्यांचं जे ABS विक्रांत आहे त्या सीमनचा हे रेडा आहे. बरोबर. याचं वजन किती आहे तरी? वजन 1350-1300 किलो पर्यंत वजन आहे. म्हणजे 1 टनाहून अधिक वजन हा आहे. एक वजन अजून वजन. बरोबर. याचं किंमत किती जाते याची? किंमत 3-3.5 लाख पर्यंत होऊ शकते याची किंमत.
एवढी याचं वैशिष्ट्य काय बाबा, एवढी किंमत आणि एवढं वजन अशा पद्धतीचं त्याच्या जात बघून त्याच्या आईचं दूधचं रेकॉर्ड त्याच्या बाबाचं दूधचं रेकॉर्ड हे सगळं बघितलं जातं आणि त्यावर किंमत ठरवली जाते. आता प्रदर्शनानंतर हा कुठे बघायला मिळेल लोकांना, कुठलं गाव तुमचं? आता आमचं गाव शिरोड तालुका कुरुंदवाडच्या पुढं बस्तवाड म्हणून छोटंसं गाव आहे. तिथं आमचं असं रेडा तुम्हाला बघायला मिळेल. कधी म्हणजे कधीपासून तुम्ही सांभाळता याला? मला लहान घरी जन्मलेला आहे. आमच्या घरच्या म्हशीचा रेडा आहे या. त्या घरच्या म्हशीला आम्ही ते सीमन मागून ABS त्याला भरवलेला आहे आणि असा रेडा तयार झाला आहे. याचा महिन्याचा खर्च काय जातोय तरी पण? महिन्याचा खर्च असतो सरासरी आम्ही काढत नाही, तरी बी एक 5,000 पर्यंत महिन्याचा खर्च होऊ शकतो, 5,000 6,000 पर्यंत. बरोबर. याचं खाद्य काय असते? खाद्य काय आपलं रेग्युलर सरकी पेंट, गोळी पेंट, गहू भुस्सा हे आपलं रेग्युलरच खाद्य. दूध बीध असलं वगैरे काय पाजत नाही. बरोबर. म्हणजे ती देखभाल तुम्हीच करताय का? होय, आम्हीच करतो. धन्यवाद दादा.